कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरायला निघालेले आहेत आणि प्रसिद्ध डोंबिवलीतलं गणपती मंदिर जे आहे त्या गणपती मंदिराचं दर्शन घेऊन मग नंतर खासदार शिंदे हे आता फडके रोडवरून त्याच्या रॅलीला सुरुवात झाली आहे। संपूर्ण डोंबिवली परिसरामध्ये ही रॅली फिरणार आहे। त्यानंतर मात्र हा उमेदवारी अर्ज भरणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर राहणार आहेत। आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे हे आपल्यासोबत आपण त्याच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, ज्या पद्धतीने विरोधक म्हणतायत की महायुती प्रचारामध्ये त्यांचा कुठेही विकासाचा मुद्दा दिसत नाही, परंतु तुम्ही मात्र तुमच्या प्रचारामध्ये विकासाचा तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलात। नक्कीच या कल्याण लोकसभेमध्ये गेले 10 वर्ष जे विकास कार्य केलंय त्यालाच पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते आम्ही सगळे लोक करतोय आणि लोकांचा उत्साह आपण पाहताय, कार्यकर्ता उत्साह पाहता नजर जात नाही तिथपर्यंत ही रॅली गेलेली आहे। सगळे नेते जे आहेत सगळ्याच पक्षाचे एकत्र आलेले आहेत, कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत, काम करतायत आणि डेव्हलपमेंटवरच गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये जी डेव्हलपमेंट झाली आणि राज्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली त्याच्या आधारावरती जे आहे हे आम्ही लोकांच्या पुढे जातोय, मतदान मागतोय आणि लोक जे आहेत ही 100% जे आहे महायुतीच्या मागे जे आहेत उभं राहतील। हजारो कोटींचा विकास या ठिकाणी सुरू आहे। आपण निधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणलेला आहे। अनेक प्रकल्प आपण इथे राबवलेत। येणाऱ्या काळामध्ये कोणते प्रामुख्याने प्रकल्प कल्याण डोंबिवलीकरांसाठी आपण या कल्याण डोंबिवलीमध्ये जे आहे हे गेल्या 10 वर्षामध्ये रेल्वेमध्ये 2-3 हजार कोटींची कामं असतील, रेल्वेमध्ये रोड्समध्ये जे आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हजारो कोटींची कामं असतील। आम्ही रेल्वेचे पेंडिंग प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावले, रोडचे पेंडिंग प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावले, मोठे मोठे ब्रिजेस, फ्लायओव्हर, 6 लेन रोड्स, काटाई ऐरोलीसारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प। अजून या मतदारसंघामध्ये मोठे मोठे प्रकल्प कसे उभे राहतील, लोकांचं कम्युटेशन जे आहे टाईम जे आहे टाईम ट्रॅफिकमध्ये जे जातं, जे ऑफिसवरून घरी यायला जातं हे कसं वाचेल आणि परिवाराबरोबर कसा वेळ लोकांना जास्तीत जास्त देता येतील त्याच्यासाठी आमचं काम असेल। एक ॲक्सेस कंट्रोल रिंग रोड जो आहे तो आम्ही करतोय या पुढच्या 5 वर्षामध्ये। नवी मुंबई एअरपोर्ट ते माझ्या मतदारसंघाला पूर्ण पॅरलल ते नॅशनल हायवेपर्यंत हा झाल्यानंतर प्रत्येक शहरवासी जो आहे हा फक्त 10-15 मिनटामध्ये शहराच्या बाहेर जो आहे हा निघेल आणि पाण्याची व्यवस्था जी आहे स्वतंत्र धरण जे आहे हे आमच्या या शहरांसाठी कसं होईल त्याच्यासाठी आम्ही लोक काम करतोय। माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील यांनी अगोदरच जे आहे हे काम सुरू केलेलं आहे स्वतंत्र धरणावरती। तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी, लोकांना रोजगार कसा मिळेल, इथल्या इथे अजून MIDC ज्या आहेत कशा निर्माण होतील, कारण की आता फेज 2 मध्ये अंबरनाथ MIDC आम्ही ऑलरेडी जे आहे ती पालेमध्ये सुरू केलेली आहे। तर इथल्या इथे लोकांना रोजगार, कम्युटेशन टाईम, पाणी ह्या सगळ्या गोष्टींवरती जे आहे हे आम्ही जास्तीत जास्त जो आहे हा भर देणार आहोत। एक शेवटचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री राज्यभरामध्ये काम करत आहेत, आपण कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवून आहात। ठाणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, ठाण्यातल्या ओव्हरऑल ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी आपण पुढचं प्लॅनिंग कसं आहे? ओव्हरऑल हे सगळे जे MMR रिजन जो आहे हा मुंबई आणि मुंबई बरोबर मुंबईला साथ देणारा जो आहे हा पूर्ण जिल्हा आहे। सगळ्यात जास्त रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर मेकॅनिझम कसं इथे उभं करता येईल त्याच्यावरती भर जो आहे हा जास्तीत जास्त असेल। इकडची सगळी शहरं जवळ कशी मुंबईच्या आणता येतील आणि इथल्या इथे जास्तीत जास्त रोजगार जसं मी म्हणालो तुम्हाला कसं करता येईल। फक्त डेव्हलपमेंट हा पूर्ण MMR रिजन आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा हा जिल्हा आहे। बारीक लक्ष जे आहे ते मुख्यमंत्री मोदयांचं आहे, म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली UD असेल, MSRDC असेल, त्याचबरोबर MMRD असेल, मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो इथे त्यांनी दिलेला आहे आणि भविष्यामध्ये मुंबईसारखं इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं काम जे आहे ते आम्ही करणार आहोत। मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे म्हणूनच मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष या जिल्ह्यावरती आहे आणि म्हणूनच या जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात आम्ही फक्त डेव्हलपमेंट हाच मुद्दा आम्ही घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह विनय म्हात्रे, साम TV, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।